इयत्ता 8वीच्या विद्यार्थी मित्रांनो, आज आपण स्वाध्याय 5.4 मधील पहिली 3 गणितं पाहिलेली आहेत. आज आपण चौथ्या गणितापासून पुढची गणितं पाहणार आहोत. चौथं गणित पहा. खालील प्रत्येक संख्येतून कोणती लहानात लहान संख्या वजा केली असता पूर्ण वर्ग संख्या मिळते ते शोधा. मिळालेल्या पूर्ण वर्ग संख्येचे वर्गमूळ काढा. आता इथं काही संख्या दिलेल्या आहेत, त्या पूर्ण वर्ग संख्या नाहीत. त्याच्यातनं एक संख्या वजा करायला पाहिजे. मग कोणती संख्या वजा करायला पाहिजे हे आपण गणितातून पाहणार आहोत. आता पहिली संख्या दिलेली आहे 402. 402 ही काय पूर्ण वर्ग संख्या नाही. या 402मधनं कोणती तरी संख्या वजा करायला पाहिजे. याच्यातनं कोणती संख्या वजा केल्यानंतर मिळालेली संख्या ही पूर्ण वर्ग संख्या होईल हे आपल्याला काढायचं आहे. आता बा 402चं भागाकार पद्धतीनं वर्गमूळ काढूया. आता याच्यात 3 अंकी संख्या आहे म्हटल्यानंतर 2 0 हा एक गट होणार. पाठीमागनं डाव्या म्हणजे उजव्या बाजूकडून डावीकडे यायचं आणि 4 ही सिंगल संख्या उरते, ती उतरून घ्यायचं आणि 4ला भाग द्यायचं. अट आपल्याला माहीत आहे, भाजक आणि भागाकार समान पाहिजे म्हणून 4ला बे दोन्ही 4 इथं समान भाग जातो निशेष. मग 4तनं 4 गेले 0 आणि हे 2 भाजकामध्ये मिळवायचं. 2 + 2 म्हणजे 4. वरून 02 ही संख्या उतरून घ्यायचं. आता 02 या म्हणजे 2च आहे. 02 म्हणजे 2. 4पासून बनणाऱ्या संख्येनं 2ला भाग जात नाही म्हणून 0. मग इथं बाकी राहिली 2. मग इच्छित पूर्ण वर्ग संख्या म्हणजे दिलेल्या संख्येतनं बाकी वजा करायचं. इथं बाकी वजा करायचं. 402मधनं 2 गेले 400 ही पूर्ण वर्ग संख्या आहे. आणि आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की 400चं वर्गमूळ डायरेक्टली माहीत असेल तर डायरेक्टली लिहायचं. मग वर्गमुळात 400 = 20. दुसरं गणित बघा. 1989 ही 4 अंकी संख्या आहे. 1989 ही पूर्ण वर्ग संख्या नाही. याच्यातनं कोणती तरी संख्या वजा करायला पाहिजे, ते आपण काढूया. मग 89चा एक गट होतो आणि 19चा एक गट होतं. पहिल्यांदा 19ला भागायचं. भाजक आणि भागाकार समान पाहिजे. 4 चोक 16 जवळचा. इथं मग असे बे दोन्ही 4 निशेष भाग गेला होता, परंतु इथं निशेष भाग जात नाही. 4 चोक 16. 19मधनं 16 गेले 3 उरले. हे 4 ह्या 4मध्ये मिळवायचं 8. वरून 89 उतरून घ्यायचं. मग 389ला 8पासून संख्या तयार करायचं आणि जवळचा भाग द्यायचा. मग 84 चोक इथं 4 घेतले. 8च्या पुढं 4 म्हणजे 84 गेले. इथं 4 घेतल्यामुळे इथं सुद्धा 4 भागाकारामध्ये सुद्धा. 84 चोक 336. 389मध्ये 336 गेले. 53 उरले बाकी. मग हे 53 वजा करायचं आहे 1989. मग इच्छित पूर्ण वर्ग संख्या बरोबर 1989 वजा 53 बरोबर 1936. आणि आपण जर भागाकार पद्धतीनं जर वर्गमूळ काढलं तर 44 हे त्याचं वर्गमूळ मिळतं. हेच इथलं वर्गमूळ मिळतं. हे आपण इथं बघा 400चं वर्गमूळ 20, त्याच्यानंतर 1936चं वर्गमूळ 44. कारण हे एवढं वजा केल्यामुळे 44चं हे वर्गमूळ येते ते. नंतर बघा तिसरी संख्या आहे 3250. 3250 2 गट. 50चा एक गट, 32चा गट. 32ला पहिल्यांदा भाग. 5 5 25. 32मधनं 25 गेले 7. हे 5 मिळवा 10 झाले. वरून 50 750. 10पासून बनणाऱ्या संख्येनं 750ला भाग द्यायचं. 107 म्हणजे 7चा भाग जातो. 107 ही संख्या झाली. 107 7 749 1. इच्छित पूर्ण वर्ग संख्या बरोबर 3250 वजा 1 म्हणजे 3249 आणि 3249चं वर्गमूळ 57. हेच त्याचा वर्गमूळ. नंतर 4000. 40चा एक गट, 00चा एक गट. 40ला पहिल्यांदा 6 6 36. 4 उरले. हे 6 मिळवा. 6 + 6 म्हणजे 12. वरून 0 400 झाले. 123 त्रिक 369 बाकी 31. इच्छित पूर्ण वर्गसंख्या बरोबर 4000 वजा 31 म्हणजे 3969.
आणि 3969 वर्गमूळ 63. पाचवं गणित बघा. खाली प्रत्येक संख्येमध्ये कोणती लहानात लहान संख्या मिळवली असता पूर्ण वर्ग संख्या मिळते ते शोधा. मिळालेल्या पूर्ण वर्ग संख्येचे वर्गमूळ काढा. मगाच्या चौथ्या गणितामध्ये आपण पाहिलं कोणती लहानात लहान संख्या वजा केली असता पूर्ण वर्ग संख्या मिळते. आता मिळवली असता सेम त्याच पद्धतीनं करायचं आहे. 525 ही संख्या दिलेली आहे. 3 अंकी संख्या आहे म्हणजे 25चा एक गट आणि 5 ही सिंगल संख्या. इथं काय बाण फक्त जोडी असेल तरच बाण करायचं. पहिल्यांदा 5ला भाग द्यायचं. बे दोन्ही 4. 5तनं 4 गेले 1 आणि ते 2 मिळवायचं. इथं 4 वरचा गट उतरून घ्यायचा. 125. 125ला 4पासून बनणाऱ्या संख्येनं भाग द्यायचं. मग 4पासून आपण 2 बनवले 42 दोन्ही 84. 43 तरी घेतलं की नाही 125च्या पुढची मोठी संख्या होते. मग बाकी राहिले 41. आता वजा करायचं असेल तर सरळ डायरेक्टली जी बाकी मिळते ती वजा करायची असते. परंतु मिळवायचं असते त्यावेळेला थोडंसं वेगळ्या पद्धतीने इथं करायचं आहे. येथे बाकी 41 येते. हे 22चा वर्ग. आता 22चा वर्ग कुठला आहे? तर 22चा भाग झाला. भाग गेलेला आहे इथं 22 म्हणून 22चा वर्ग हा इथं 22 मिळालं उत्तर आपल्याला म्हणजे भागाकार. हे 22चा वर्ग हे 525पेक्षा लहान दर्शविते. हे लहानपेक्षा लहान. याचा अर्थ कळतो काय? कारण 22चा भाग झालो म्हणजे 22चा वर्ग 484. त्यामुळे 484 22चा वर्ग 484 हे 5 दिलेल्या संख्येपेक्षा लहान होते. बाकी म्हणजे हे तर हा संबंध का दर्शवतो? ज्यार ते बाकी उरली त्यार ती हा जो भाग गेलेली संख्या आहे त्या संख्येचा वर्ग हा दिलेल्या संख्येपेक्षा लहान असतो हे दर्शविते. पुढील पूर्ण वर्ग संख्या बरोबर मग 22च्या पुढची संख्या 23. मग 23चा वर्ग बरोबर 529. इथं 22चा भाग गेला त्याच्या पुढची संख्या घ्यायचं. 23चा वर्ग 529 म्हणून मिळवायची संख्या बरोबर पुढच्या संख्येचा वर्ग काढून घ्यायचं. त्याच्यातनं 525 दिलेली संख्या वजा करायचं. मग वजाबाकी केल्यानंतर 4 म्हणून 4 मिळवायला पाहिजे. मिळवायची संख्या ही 4 आहे. 525 अधिक 4 म्हणजे 529 हे लक्षात घ्या. आणि 529चा वर्गमूळ जे आहे ते 23 आहे हे लक्षात घ्या. आता 1750 नेहमीप्रमाणे 1750 17चा एक गट 50चा एक गट. 17ला भाग 4 चौक 16. 17तनं 16 गेले 1 4 4 8. मग वरचा 50 150 झाली. मग 150ला 81 8पासून बनणारी संख्या म्हणजे 81. 82 घेतला तर 82 दोन्ही 160च्या म्हणजे 164 होतात. 150 आहे म्हणून 81 81 69. येथे बाकी 69 येते. हे 41चा वर्ग. आता इथं 41 हे 41चा वर्ग हा 1750पेक्षा लहान दर्शविते. पुढील वर्ग संख्या बरोबर याच्या 41च्या पुढची संख्या म्हणजे 42चा वर्ग 1764. मिळवायची संख्या बरोबर 1764 वजा दिलेली संख्या 1750. वजाबाकी केल्यानंतर 14 म्हणून 14 ही मिळवायची संख्या. 6वं गणित 441 चौरस मीटर. हे एमच्या डोक्यावर 2 आहेत. 441 2 म्हणजे त्याला चौरस कारण चौरसाचे क्षेत्रफळ बाजू गुंडे बाजू. वर्ग म्हणजे 2 वेळा गुणाकार म्हणून 441 चौरस मीटर क्षेत्रफळ असलेल्या चौरसाच्या बाजूची लांबी काढा. आता चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजू गुणले बाजू. क्षेत्रफळ दिलेलं आहे 441. मग ह्या 441चे हे 2 अवयव. 441 हा 21चा वर्ग म्हणून 441चे हे 2 अवयव 21 गुणले 21. ह्याचे हे अवयव 441. मग 21 ही बाजू झाली. ही 21 ही बाजू म्हणून बाजूची लांबी बरोबर 21 मीटर. 7वं गणित. काटकोन त्रिकोण ABC मध्ये कोन B बरोबर 90 अंश
त्याच्यामध्ये पहिलं गणित, जर ए बी बरोबर 6 सेंटीमीटर, बी सी बरोबर 8 सेंटीमीटर, ए सी काढा. आणि बी गणित, जर ए सी बरोबर 13 सेंटीमीटर, बी सी बरोबर 5 सेंटीमीटर, ए बी काढा. तर ए गणित बघा त्याच्यातलं. तर या ठिकाणी काटकोन त्रिकोण ए बी सी म्हटलेत, म्हणून काटकोन त्रिकोणाची ही आकृती काढलेली आहे, ए बी सी. मग बी हा कोण 90 अंशाचा दिलेला आहे त्याने, म्हणून बी इथं लिहायचं नाव. त्यामुळे काटकोन त्रिकोणामध्ये ए बी आणि बी सी ह्या काटकोन करणाऱ्या दोन बाजू दिल्या आहे, ए सी हा कर्ण. मग पायथागोरसनं काय सांगितलेलं आहे काटकोन त्रिकोणाच्या संदर्भात? आता काटकोनासमोरच्या बाजूला कर्ण म्हणतात हे अगोदर मी सांगितलेलं आहे. ए सी हा कर्ण, कर्णाचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो. म्हणजे एका बाजूला डाव्या बाजूला जो कर्ण असतो त्याचा वर्ग लिहायचं, आणि उजव्या बाजूला इतर ज्या दोन बाजू असतात त्यांच्या वर्गांची बेरीज लिहायचं. हा पायथागोरसचा प्रमेय म्हणतात. मग ए सी वर्ग बरोबर ए बी दिलेले त्याने 6 सेंटीमीटर, म्हणून 6चा वर्ग, अधिक बी सी दिलेले 8, वर्ग लिहायचा 8चा वर्ग. ए सी वर्ग बरोबर 6चा वर्ग 36, अधिक 8चा वर्ग 64, या दोनांची बेरीज करा 100. ए सी वर्ग बरोबर 100. आपल्याला ए सी वर्गाची नको आहे, ए सीची. मग वर्ग असेल तर ए सी काढायचं असेल तर वर्गमूळ काढायला पाहिजे. मग एकाचंच फक्त वर्गमूळ काढायचं नाही, दोन्ही बाजूचं वर्गमूळ काढायचं. म्हटल्यास इथं लिहायचं दोन्ही बाजूचे वर्गमूळ काढू. वर्गमूळ काढू. मग ए सी वर्गाचं वर्गमूळ ए सी, 100चं वर्गमूळ 10, म्हणून ए सी बरोबर 10 सेंटीमीटर. मग दुसरं गणित बघा, सेम आकृती. आता इथं ए सी दिलेलं आहे 13, बी सी दिलेलं आहे 5, आणि आपल्याला ए बी काढायचं आहे. बा सूत्र तेच, ए सीची किंमत 13चा वर्ग बरोबर ए बी वर्ग ए बी काढायचं आहे. बी सी दिलेलं 5, म्हणून 5चा वर्ग, 13चा वर्ग 169 बरोबर ए बी वर्ग अधिक 5चा वर्ग 25. बाजूंची अदलाबदल करूया, हा भाग इकडं लिहूया आणि 169 तिकडं अदलाबदल. मग आता ह्या अधिक 25चं पक्षांतर करूया 169. ए बी वर्ग बरोबर एक अधिक आहेत त्या बाजूला गेल्यानंतर वजा होतात, 169 वजा 25. ए बी वर्ग बरोबर 169मधनं 25 गेले 144, दोन्ही बाजूचं वर्गमूळ काढूया आता मगासारखाच. ए बी वर्गाचं वर्गमूळ ए बी, 144चं वर्गमूळ 12, कारण 12चा वर्ग आहे तो. दोन्ही बाजूचे वर्गमूळ काढून, म्हणून ए बी बरोबर 12 सेंटीमीटर. आठवं गणित बघा, एका माळ्याकडे 1000 रोपे आहेत. तो ती रोपे अशी लावायची ठरवतो की उभ्या रांगा व आडव्या रांगा यामध्ये समान संख्येने रोपे होतील. तर असे करण्यास त्याला आणखीन किती जादा रोपांची गरज लागेल? 1000 रोपं आहेत आणि तो रोपं लावत असताना आडव्या रांगेमध्ये आणि अशा उभ्या रांगेमध्ये समान रोपं लावणार आहेत. मग असं करताना त्याला काही रोपं कमी पडतात. मग किती रोपं कमी पडतात हे आपल्याला या गणितातून काढायचं. बघा आता दिलेली संख्या आहे 1000. मग 1000चे 4 अंकी संख्या आहे, 2 गट, 00चा एक गट आणि 10चा एक गट. 10ला पहिल्यांदा भाग, 3 त्रिक 9, 10तनं 9 गेले 1, ते 3 मिळवा 6 झाली. पुढचा 0चा गट उतरून घ्या, 1 बाकी आणि पुढचा गट 0 घेतल्यामुळे 100 झाली. मग 6पासून बनणाऱ्या संख्येनं भाग द्यायचं, 61 1 61, 39. मग रोपं कमी पडतात तिथं मिळवायला पाहिजे. मिळवायची क्रिया मगाशी आपण गणितं पाहिली, इथे बाकी 39 येते. हे 31चा वर्ग हे 1000पेक्षा लहान दर्शव येते. पुढील पूर्ण वर्गसंख्या बरोबर 31च्या पुढची पूर्ण वर्गसंख्या म्हणजे 32. 32चा वर्ग 32चा वर्ग बरोबर 1024. पुढील पूर्ण वर्गसंख्या म्हणजे 32चा वर्ग बरोबर 1024. मिळवायची संख्या बरोबर 1024 वजा 1024, म्हणजे 24 रोपांची आणखीन गरज लागेल. 24 रोपं म्हणजे 1000 आणि 24 मिळवलं तर 1024 आणि तो 32चा वर्ग होतो. म्हणजे 32 एका अशा आडव्यामध्ये 32 रोपं मावणार आणि उभ्यामध्ये 32 रोपं. मग 1000 रोपं आणखीन त्याला 24 रोपं कमी पडतात.
शेवटचं गणित बघा. एका शाळेत 500 मुले आहेत. कवायतीसाठी त्यांना असे उभे करायचे आहे की उभ्या रांगेत आणि आडव्या रांगेत समान मुले होतील, तर किती मुले या रचनेत शिल्लक राहतील? शिल्लक राहतील म्हणजे वजा करायचे आहेत. 500 मुलं आहेत. उभ्या रांगेत आणि आडव्या रांगेत समान मुलं पाहिजे. मग 500चं वर्गमूळ काढायचं. मग 5 बे दोन्ही 4, 1 उरला 100, 42 दोन्ही 84, 16, बाकी 16 आहे. 16 मुले या रचनेत शिल्लक राहतील. म्हणजे इथं किती वजा करायचे त्याप्रमाणे फक्त बाकी जी राहते तेवढीच मुलं शिल्लक राहतील, असं हे गणित आहे. त्यामुळे वर्ग आणि वर्गमूळ हा टॉपिक या नव्या गणितापासून संपलेला आहे. पुढच्या ऑनलाईन पिरियडमध्ये आपण पुढचा टॉपिक पाहणार आहोत. तेव्हा हे जे काय शिकवलेले वर्गमूळ आपल्याला विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा. वर्ग, घन तसा पहिल्यांदा हा सोपा टॉपिक आहे, परंतु वर्ग पाठ पाहिजे पहिल्यांदा आणि त्याचा अभ्यास करायला पाहिजे. सराव करा, अभ्यास करू. त्यामुळे तुम्हाला अगदी सहजपणे हा टॉपिक कळेल अशी मला आशा आहे. तेव्हा आपण हा टॉपिक संपल्यानंतर पुढचा टॉपिक आपण ऑनलाईन पिरियडमध्ये पाहणार आहोत.